मी शतायुषी फॅमिलीशी जोडण्याचं कारण म्हणजे माझं 95 kg वेट झालं होतं आणि जसजसं वेट वाढत जाईल तसतसं माझा हार्मोनल इम्बॅलन्समुळे माझ्या पाळीवर पिरियड्सवर प्रॉब्लेम झाला होता. 3-4 महिने व्हायचीच नाही. तीव्र डोकेदुखी असायची उन्हात गेले की. आणि ॲलर्जी सारखं म्हणजे पित्ताचा त्रास आहे पण म्हणता येणार नाही आणि ॲलर्जी पण आहे म्हणता येणार नाही. पण किंवा मळमळत किंवा उलटी वगैरे होत नव्हती. फक्त असे गांदे उठायचे असे माझ्या तोंडावर वगैरे. तोंड सगळं असं टोमॅटो सारखं लाल सुजायचं. मी वजन कमी करण्यासारखे खूप काय काय प्रयत्न केले होते. पण मी आणि कंटाळले होते की गुडघे दुखायचे. दोन्ही गुडघे म्हणजे उजवा गुडघा गाडीवरनं पडल्यामुळे सुजला होता. बहीण सांगत होती 6 महिने. पण माझ्याकडनं होणार नाही. मी खूप काय काय केले. सकाळी माझे डबे असतात, मिस्टरांचा डब्बा असतोय. मला होणार नाही म्हणून मी दुर्लक्ष करत होते आणि अक्षरशः मी कंटाळले होते. मी शतायुषी फॅमिली जॉईन झाल्यानंतर मला मेन कळालं की आपण घरात जे सगळ्यांच्यासाठीच करतो ते खाऊनच आपण वेट लॉस करू शकतोय. आणि कसं खायचं, किती खायचं, केव्हा खायचं, काय नाही खायचं हे कळालं. त्यामुळं माझा 10 महिन्यातच माझा 32 किलोचा फॅट लॉस झाला. आणि जे माझे पिरियड्सचे प्रॉब्लेम्स होते ते पण 2 महिन्यात कमी झाले. सुरुवात केल्यानंतरच 2 महिन्यातच ते प्रॉब्लेम कमी झाले. पित्ताचा प्रॉब्लेम कमी झाला आणि ॲलर्जी ते होतं ते पण कमी झालं. डोकेदुखी कमी झाली. पूर्ण सगळेच प्रॉब्लेम्स कमी झाल्यानंतर 3 महिन्यानंतर माझ्या मिस्टरांना जॉईन केल्यानंतर मिस्टरांचं ग्लॉट ब्लॅडर 2013 मध्ये काढलं होतं. त्यावेळेला त्यांना खूपच त्रास म्हणजे डॉक्टर म्हणाले की काढायलाच पाहिजे. मग त्यावेळेला काढला आम्ही. सल्ला 2-3 डॉक्टरांचा घेऊन काढला. पण नंतर यांचा फिरतीचा जॉब असल्यामुळं बाहेरचंच खाणं होत असल्यामुळं खूपच त्रास व्हायला लागला. तर्रीवालं इव्हन दुसऱ्यांचं घरात घरात तिखट जरी चेंज केलं तरी पण त्यांना त्रास व्हायला लागला. दिवाळी दसऱ्याच्या वेळेला पण त्रास. मग ऍडमिट करायला लागायचं. विकनेस खूपच यायचा. पण हे सकस संतुलित आहार चालू केल्यानंतर त्यांना 2 महिन्यातच त्यांचा 10 किलोचा फॅट लॉस झाला. आणि पूर्ण आता त्यांना बाहेरचं पण असं खाल्लं तरी चालतंय किंवा एखाद्या वेळेसच असं खाल्लं तरी चालतंय. सणावाराला पोळी खाता येत नव्हती त्यांना, ते पण खाल्लं तरी चालतंय. त्यामुळे आता पूर्ण त्यांनी हेल्दी आणि हॅप्पी आहेत. ते 2 वेळा त्यांची परदेशवारी रद्द झाली होती. ते आता पूर्ण त्यांनी थायलंड आणि सिंगापूर अनेकदा करून आले. आणि त्यांनी ड्रायव्हिंग करताना सुद्धा असं म्हणजे भ्यायचे की एक दिवस ड्रायव्हिंग करून आले की परत आणि दुसऱ्या दिवशी विश्रांतीसाठी रजा काढायला लागायची. पण आता तसं नाही. मुलगी सोलापूरला असल्यामुळे 2-3 वेळा आम्ही स्वतः त्यांनी ड्राय करून जाऊन आलो. पुण्याला जाऊन आले. त्यामुळे आम्ही आता दोघे पण हेल्दी आणि हॅप्पी आहे. थँक्यू. ओके. अंजली, सगळ्यात मेन महत्वाचं वजन कमी करण्यासाठी लय प्रयत्न केले होते. काय काय केले होते? ताई पहिला जिरा पाणी, मध पाणी ते पित होते. सकाळी उठून सकाळी 1 तास, संध्याकाळी 1 तास फिरायला जात होते. त्याच्यानंतर मग त्याच्यानंतर मी डायटिशियनचा सल्ला मला दिला. मी डायटिशियन लावलं होतं. मग 2011 मध्ये मी हे न्यूट्रिशन घेतलं होतं. पण तेव्हा मी गावीच होते आणि ह्यांनी कंपनीत एकानी दिलं होतं. पण तेव्हा असा गायडन्स असा काहीच नव्हता. फक्त दुधामधून घ्यायचं आणि बाकीचं काही सांगितलंच नव्हतं. मग 2 महिने घेतल्यानंतर माझं परत आणि म्हणजे वेटचं मध्ये काय फरकच पडला नाही. मग तेव्हा काय असं काय नव्हतं, झूम कॉल वगैरे काय नव्हता. त्यामुळे काय झालं नव्हतं. मग नंतर असं काय डोक्यातच नव्हतं की ते वेट लॉस साठी आहे आणि ते होतंय असं काय नव्हतं. मग नंतर मी प्रयत्न करताना बाहेरचेच असते म्हणजे युट्यूबवरचे ते किंवा कोण दुसरं सांगल ते असं सगळं व्यायाम थोडासा करायचा आणि ते ओपन जिम असते तिथं करायचं, फिरायला जायचं असं करत होते. मग डायटिशियन लावल्यानंतर त्यांच्या शेड्यूल प्रमाणे मी पूर्ण सगळं केलं. महिन्याला मी 1200 देत होते त्यांना. ते व्यवस्थित सगळे म्हणजे 8 दिवसाला किंवा 15 दिवसाचा फॉलोअप सांगत होते ते. पण कसं व्हायचं, माझ्यासाठी वेगळं करून घ्यायला लागायचं. म्हणजे अशी पातळ भाकरी त्यांनी मेजरमेंट सांगितले होते तेवढ्याच पिठामध्ये करायचं, तेच दिवसभर खायचं. मग मला असं क्रेविंग जास्त व्हायला लागली. 9 वाजता नाश्ता केला तरी पण म्हणजे भरपूर नाश्ता सांगत होते ते. म्हणजे आपण पातळ जे आहे भाजी, कोशिंबीर, दही त्यांनी सगळं सांगत होते. पण 11 वाजता म्हणजे मला आणि परत भूक लागायची. मग 11 वाजता त्यांनी काय सांगितलं असतं ते खायचं. मग 8 दिवसातनं लिक्विड डाएट वगैरे त्यांनी सांगितलं होतं. पण माझी भूकच जास्तच वाढून क्रेविंग जास्त वाढायला लागलं. तरी पण मी 10 महिने केले होते. मग कोरोना आल्यामुळे ते स्टॉप झालं. 10 महिने मध्ये माझं फक्त 10 किलो वेट लॉस झाला होता. खरं जास्त इंच लॉस वगैरे आणि फरक असा जास्त दिसून येत नव्हता. ओके.
चलो, जोरदार क्लॅपिंग करणार आहोत आपण. 32 किलोचा वेट लॉस आहे, नॉट ए जोक. आणि सातत्यानं काम केलंय, फुल एनर्जेटिक असतात. आणि स्वतःवर काम केल्यानंतर आधी खूप केलेलं असतं ना, त्यावेळेला प्रत्येक व्यक्तीला यांच्या भाऊजींचं जवळपास 18 तरी किलो वजन कमी झालं होतं. हे माहिती असताना, बहीण सांगत असताना 6 महिने लावले. कारण डायटिशियन सगळ्यांच्याकडे एवढे प्रयत्न केले होते ना. आपण प्रयत्न केले तर आपल्याला काय वाटतंय, माझी पीएचडीच झाल्या त्याच्यात. मी केलंय सगळं, मला माहिती आहे सगळं. प्रत्येक व्यक्तीला वाटत असतं मला माहिती आहे. आणि माहिती आहे म्हणून मग आपण जी स्थिती आहे ना, ती स्थिती आपल्याला जेवढं माहिती आहे तेवढ्याचीच असते. आपल्याला जिथपर्यंत पोहोचायचं